संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी दोषीवर कारवाई करा, धनंजय देशमुख यांची मागणी। आम्ही न्याय मागतो, न्यायाच्या भूमिकेत सर्वांनी यावं, सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी जालन्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती संतोष देशमुख यांचं कुटुंब जालन्यात दाखल झालं असून आज त्यांनी मातोश्री लॉन्स इथं पत्रकार परिषद घेतली आहे। या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलंय, संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी तुळशीवर कारवाई झाली पाहिजे। जालन्यातील आमदार राजकीय नेते बीड घटनेवर बोलायला तयार नाहीत, या संदर्भात बोलताना सांगितलंय, आम्ही न्याय मागतो, न्यायाच्या भूमिकेत सर्वांनी यावं, असं आवाहन संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान केलंय। की आज जालन्यामध्ये जे आहे जन आक्रोश मोर्चा आहे, काय तुमची मागणी असणार आहे? काय प्रमुख मागणी आहे आमची की आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे, समाजाला न्याय पाहिजे आणि जे झालेले चुकीची घटना आहे याचा निषेध करून ही परत घटना घडली नाही पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। 1 महिना झाला घटना घडून, आणखी अद्याप बरेचसे आरोपी जे आहेत आणखी ताब्यात घेतले नाही किंवा अटक केली, ते का शोधले नाहीत, ते कुठं होते, त्यांना कोणी आसरा दिला, त्यांना कुणाचा अभय आहे, हे तपासातून पुढे येईलच। मागणी फक्त एक असेल की त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी। धनंजय मुंडे म्हणाले की माझा काही संबंध नाहीये, मात्र देखील सुरेश धस आणि हे देखील आक्रमक झालेले की राजीनामा घ्यावा। सुरेश आपल्या धनंजय मुंडे माझा काही संबंध नाही, तुम्हाला काय वाटतं, राजीनामा द्यावा? तपासातून कळेल ना ते संबंध कोणाकोणाचा आहे काय, म्हणजे कोणी काय म्हणलं तर विषय नाही ना, तपास चालू आहे ना, सगळा तपासावर सगळ्यांचा विश्वास आहे ना, सरकारने सगळा तपास लावलेला आहे, यासाठी स्थापन केलेली आहे, CID आहे, त्या तपास अधिकारी सगळे सांगणार आहेत ना जनतेला आणि शासनाला पण की कुठपर्यंत तपास आलाय, ह्याच्यात कोण दोषी आहेत आणि आपण दोषीवर कारवाई करा म्हणून अशी मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे ते सगळं समोर येईल आपल्या। मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली होती, काय सांगितलं मुख्यमंत्र्यांना सगळा विधिवृत्तांत सांगितला, हे किती दिवसापासून चाललं होतं, हे कसं घडलं, हे कशामुळे घडलं, ह्याला जर आपण वेळीच बंधन घातलं असतं, वेळीच काही गुन्हे नोंद केले असते तर ही घटना घडली नसती, हे सगळं त्यांना आम्ही पूर्ण माहिती दिली। बीडच्या घटनेवरून सुरेश धस असतील, क्षीरसागर आमदार क्षीरसागर असतील, सगळे आक्रमक झालेले, मात्र जालना जिल्ह्यातील एकही आमदार मात्र या संदर्भात बोलायला तयार नाहीये। मात्र काय वाटतं मला या संदर्भात? याचं कारण मी कसं सांगणार, याचं कारण मी कसं सांगू शकतो की त्यांचं काय मनात आहे त्यांनी फक्त आम्ही न्याय मागतो, न्यायाच्या भूमिकेत सगळ्यांनी आलं पाहिजे, सगळ्यांवरच वेळ येते, त्यांनी त्याचा विचार करून ह्या भूमिकेत यावं। ह्याच्यामध्ये फक्त न्याय मागताय समाज आणि न्यायाच्या भूमिकेत येणं म्हणजे एकदम ह्याच्यात चुकीचं काहीच होणार नाही ना, त्यांना उलट समर्थन भेटेल सगळ्या गोष्टीत। तुम्ही न्याय आज अन्याय देशमुख कुटुंबावरच झाला नाही, उद्या कोणावर पण होऊ शकते आणि आमची तीच मागणी आहे की आम्हाला न्याय द्या आणि आमच्या भूमिकेत सहभागी व्हा। मराठा क्रांती मोर्चाकडून सर्व आमदार, खासदार किंवा सर्व राजकीय नेत्याला निमंत्रण दिलेले आजच्या मोर्चाला सामील व्हा म्हणून, तुम्हाला वाटतं की येतील म्हणून? सगळे काय माहिती आता इथं आम्हाला कसं माहिती होणार ते येणार का नाही येणार, कारण आमंत्रण आयोजक हे जालना जिल्ह्यातले आहेत ना सगळे, त्याच्यामुळे त्यांनी कोणाला बोलवलंय आणि कोण येणार आहे हे प्रत्यक्ष आपल्याला तिथं स्टेजवरच कळेल, कोण आलं आणि कोण नाही आलं ते।